म्हणजे कल्पित अकल्पित असलेल्या युत्या आघाड्या, कल्पित अकल्पित असलेले उमेदवार आपल्याकडे घेणं, त्यांचे फॉर्म भरणं आणि त्याच्यानंतर ते सगळ्या नाराजांचा जो काय उद्रेक उसळला होता ते सगळं झाल्यानंतर आता विकासाचं राजकारण सुरू होणार का उद्यापासून? हे बघा, मी आपल्या माध्यमातनं आता हे आपल्याला सांगतोय आणि जनतेला पण सांगतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गेल्या 15-20 दिवसापासून ऑलरेडी विकासाच्या मुद्द्यावरच बोलत आहे. आपण जर पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे साहेबांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं वरळी डोम मध्ये की मुंबईसाठी आम्ही काय केलंय. त्याच्यानंतर आम्ही एक पुस्तिका देखील डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि आम्ही त्या आधारे निवडणुकीला ऑलरेडी सामोरं पण जातोय. मी आपल्याच चॅनलला आहे तर वेगवेगळ्या चॅनलला जातोय, तिथे मी विकासाच्या मुद्द्यांवरच बोलतोय. पण काय झालंय, सध्या कोणाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाहीये. त्यांना बोलायचंय हिंदू मुस्लिम जात धर्म. कारण काय आहे, त्यांनी काय कुठल्या प्रकारचा विकासच मुंबईत केला नाहीये तर विकासाबद्दल कसं बोलणार. आता मला जर तुम्ही 1 मिनिट दिलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की कोस्टल रोड जो इकडे झालेला आहे मुंबईत, हे मुंबई महानगरपालिकेच्या पैशातनं झालेलं आहे. म्हणून तुम्हाला तिथे कुठेही टोल दिसत नाही. ते मुंबई महानगरपालिकेच्या विजन होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं. तेव्हा लोक खिल्ली उडवत होते की कसं पाण्यातनं रस्ता बनवू शकतं. आपण आर्काईव्ह काढा जुने, आपल्याला भेटतील की कशा प्रकारे विरोधक तेव्हा खिल्ली उडवत होते. त्याच्यानंतर जी मुंबई महानगरपालिका हे 600 करोडच्या डेफिसिट मध्ये होती. आज मुंबई महानगरपालिकाला 92,000 करोडच्या सरप्लस मध्ये कोणी आणलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणलं. आणि गेल्या 2.5 वर्षात या लोकांनी त्याच्यात सगळे 20,000 कोटीपर्यंत खर्च करून टाकले. कुठे गेले बाबा खर्च? या सगळ्या मुद्द्यावरती खरं तर चर्चा होणे गरजेचं आहे. ह्याच्यावरती डिबेट होणे गरजेचं आहे. ह्याच्यावरती मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका असतील किंवा इतर पुणे असेल, नाशिक असेल, ज्या कुठल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, माझी अशी अपेक्षा आहे एक तरुण म्हणून की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या विकासाच्या मुद्द्यांवर झाल्या पाहिजे. कशा प्रकारे कोणी विकास केलाय नाही केलाय हे जनतेसमोर ठेवलं पाहिजे आणि जनता ठरवेल त्यांना काय करायचे ते. अडवतोय कोण नेत्यांना? इतकीच माफक अपेक्षा आहे. अडवतोय कोण नेत्यांना? अडवतोय कोण राजकीय पक्षांना? माझ्या पक्षाचं सांगू शकतो. इतर हे बघा मॅडम, मी माझ्या पक्षाचं सांगू शकतो ठामपणे. इतर पक्षांचं मी कसं सांगणार? मी आपल्याला सांगू शकतो माझ्या पक्षांनी काय केलंय. मी तुम्हाला सांगू शकतो की देशात कुठेही नव्हे तसा मॅनग्रोव्ह पार्क कांदळवन उद्यान हे मुंबईमध्ये झालेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतनं आपण जाऊन पाहू शकता. गोराईला आहे ते 11 हेक्टर कांदळवन तिथे वाचवण्यात आलेलं आहे. इंडियात हे पहिलं प्रोजेक्ट आहे. मलबार हिल ट्री टॉप वॉकवे हे देशात पहिलं प्रथम प्रकल्प आहे जे आम्ही केलंय. त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. आपल्याला घरापर्यंत जे पाणी येतं सगळ्यात स्वस्त आणि मस्त पाणी, जगात कुठेही आपल्या घराच्या दरवाजेपर्यंत पाणी येत नाही. आणि हे ऑन रेकॉर्ड मी सांगतोय, आपण चेक करू शकता.